महाराष्ट्राच्या तमाम लाडक्या बहिणींचं स्वागत आहे सरकारी योजना या चॅनलवर आणि सर्वांना नमस्कार। तर महाराष्ट्राच्या तमाम लाडक्या बहिणींसाठी आलेली आहे खूप मोठी गुड न्यूज, म्हणजे मे महिन्याचा हप्ता कधी मिळणार। तर आज अजितदादा पवार यांनी तारीख स्पष्ट सांगितली आहे आणि खूप मोठा निर्णय घेतलेला आहे। आता काय आहे तारीख आणि कोणता निर्णय घेतला आहे लाडक्या बहिणींसाठी ते आज मी तुम्हाला सांगणार आहे। त्यासाठी आपला व्हिडिओ एंडपर्यंत बघा, कुठेही स्किप करू नका आणि आवडला असेल तर जास्तीत जास्त शेअर करा। ज्या महिलांना पैसे नाही आले, एक पण हप्ता किंवा काही हप्ते मिळालेले आहे, काही हप्ते नाही मिळाले, तर त्यांच्यासाठी पण गुड न्यूज आहे। त्यांना पण लवकरात लवकर आता मे महिन्याचा हप्ता जेव्हा मिळेल ते सगळे पैसे प्लस होऊन मिळणार आहे। तर आजचा व्हिडिओ जास्तीत जास्त त्या बहिणींपर्यंत पोहोचवा ज्या बहिणींना अजूनसुद्धा हप्ते मिळालेले नाही। तर इथे अजितदादा पवार यांनी खूप मोठी घोषणा केलेली आहे, जे लाडक्या बहिणींसाठी खूप महत्त्वाची राहणार आहे। महायुती सरकारने लाडकी बहीण योजना जाहीर केली, त्यानुसार प्रत्येक पात्र लाडक्या बहिणीला 1,500 रुपये महिन्यास दिले जात आहे। पात्र निवडणूक झाल्यानंतर प्रत्येक महिन्यात हप्ता जमा होण्याची तारीख पुढे जात आहे, त्यामुळे महिलांना वेळेवर पैसे मिळत नाही, अशी स्थिती त्यांना हप्ता जमा होण्याची वाट पाहावी लागते। अनेक वेळा तर बँकेत हेलपाटसुद्धा मारावा लागतं, त्यातही जर पैसे जमा झाले नसेल तर मनस्ताप होतो तो वेगळाच। तर मे महिन्यात संपत आला आहे तरीसुद्धा अजून लाडक्या बहिणींच्या खात्यामध्ये पैसे जमा झाले नाही, तर एक्झॅक्ट काय आहे प्रॉब्लेम ते आज इथे स्पष्ट तुम्हाला सांगितलं आहे। आणि हा जे प्रॉब्लेम आहे ते प्रॉब्लेम लवकरात लवकर सॉल्व करायचा प्रयत्न करू। त्याबाबत उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांनी मोठा वक्तव्य केलं आहे। तर काय वक्तव्य आहे ते सुद्धा सांगतो। लाडक्या बहिणीला अजूनसुद्धा मे महिन्याचा हप्ता मिळालेला नाही, तर जे हप्ते आहे ते दर महिने जसे रेग्युलर मिळत होते 3रा किंवा 4था आठवड्यात, पण कुठं ना कुठं ते डिले होत चाललं आहे। तर त्याचं एक्झॅक्ट कारण काय आहे ते इथे आपल्याला मिळेलच। तर मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण महिन्याचे हप्ता मिळालेला नाही, त्यात अजितदादा पवार यांनी लाडक्या बहिणींना मे महिन्याचा हप्ता कधी मिळणार याचे संकेत दिले आहे। तर अजितदादा पवार यांनी सांगितलं आहे की 4,000 कोटी फाईल मी सही केली आहे, त्यामुळे मे महिन्याचा लाडक्या बहिणीचा हप्ता पैसे आता मिळतील। शिवाय आदिती तटकरे यांनी सांगितलं आहे की लाडकी बहीण योजनेत पैसा आता लवकरच मिळतील, त्याच फाईलीवर सही केली आहे, त्यामुळे तुम्ही पैशाची जी प्रतीक्षा आहे ती कुठे ना कुठे आता संपायला आलेली आहे। तर एक्झॅक्ट काय प्रॉब्लेम आहे, त्यामुळे पुढचे काही दिवस हे पैसे त्यात खात्यात जमा होणार आहे। 20 मे नंतर ही प्रक्रिया सुरू होईल, पुढील आठवड्यात ती पूर्ण होईल अशी शक्यता सांगितली आहे। तर लाडकी बहीण योजनेत ही महाराष्ट्राची सर्वसामान्य लाडकी बहीण सुरुवात केली आली महत्त्वाची योजना आहे, पण अलीकडेच सोशल मीडियावर आणि राजकीय वृत्तावर ही योजना बंद होणार अशी चर्चा जोर आहे, पण असे काहीच होणार नाही। जे लाडकी बहीण आहे त्यांनी चिंता करावी नाही। ही जी योजना आहे जोपर्यंत सरकार योजनेमध्ये आहे तोपर्यंत ही जी योजना आहे ती चालूच राहणार आहे। कुठेच जे पात्र महिला आहेत त्यांचे हप्ते खंडित करण्यात जाणार नाही। तर पात्र महिलांना दर महिने 1,500 रुपये थेट त्यांच्या बँक खात्यात जमा केले जात आहे। मे महिन्या हप्ता महिन्याचा अखेर जमा होईल अशी माहिती समोर आलेली आहे, त्यामुळे लाभार्थींना चिंता न करता नियमितपणे आपले बँक व्यवहार तपासणे आवाहन केले जात आहे। तर कधीही पैसे टाकण्याची सुरुवात होईल तर तुम्ही अलर्ट राहा आणि सतत चेक करीत राहा। तर विरोधाकडून पण खूप सारी अफवा येत आहे की ही जी योजना आहे ती लवकरात लवकर बंद होईल किंवा काही ना काही होईल, तर तसं काहीच होणार नाही। जोपर्यंत ही सरकार सत्तेमध्ये आहे तोपर्यंत प्रत्येक लाडक्या बहिणींच्या खात्यामध्ये पैसे येत राहील। तर विरोधाकडून हे सुद्धा सांगितलं गेलं आहे की 2,100 रुपये देण्यात असे सांगितले होते, पण अजूनपर्यंत 2,100 रुपये दिले नाही। खूप सारे बाहेर चर्चा चालू आहे। तर 2,100 रुपये कधी मिळणार, तर 2,100 रुपये लवकरच लवकर तुम्हाला मिळणार आहे। जेव्हा केव्हाही 2,100 रुपयाची घोषणा होईल तर त्या टायमिंगला पात्र महिलावर अन्याय होत आहे असं सांगितलं गेलं, पण तसं काहीच नाही। जेव्हा त्यांना वाटेल की आता आपलं बजेट आहे 2,100 रुपये देण्याचे, तर नक्कीच तुम्हाला मिळतील आणि ते मिळेल तर नक्की त्याची पण अपडेट आपण
देऊया. कधी मिळणार ते सुद्धा आपण त्या टायमिंगला सांगूया. तर आतापर्यंत लाडक्या बहिणींच्या खात्यामध्ये 10 हप्ते टाकले गेलेले आहेत. आता लाडक्या बहिणीला 11वा हप्तासुद्धा लवकरच त्यांच्या खात्यामध्ये जमा होणार आहे. ज्या महिलांना पैसे नाही आले, पात्र आहे, निकषात बसत आहे, नियमात बसत आहे, तर त्या महिलांना लवकरच लवकर त्यांच्या खात्यामध्ये पैसे येतील. आता मे महिन्याचा जो हप्ता आहे तो सगळा प्लस होऊन त्यांच्या खात्यामध्ये येणार आहे. तर कुठेच ही जी योजना आहे ती बंद पडणार नाही आणि सरकार बंद पडून देणार नाही. ही योजना लाडक्या बहिणींसाठी एक मदतरूप आहे आणि लाडक्या बहिणींना या योजनेच्या थ्रू खूप सारी मदत मिळत आहे असं सांगितलं गेलेलं आहे. शॉर्टमध्ये तुम्हाला सांगितलं आहे, समजून घ्या. तर ज्या महिलांना पैसे आले नाही त्यांनी एक काम करायचं आहे की जे आपलं मी तुम्हाला काल एक व्हिडिओ टाकला तो बघा तुम्ही. महाराष्ट्र government.in त्यावर जावा तुम्ही आणि तिथे तुम्ही जाऊन तक्रार करू शकता की मला मला ह्या योजनेचा लाभ भेटला नाही किंवा काही प्रॉब्लेम आहे ते तिथे तुम्ही जाऊन एक्झॅक्टली तुम्ही तक्रार करू शकता आणि ती तक्रार नक्की गव्हर्मेंट बघन आणि त्यानंतर तुमच्या खात्यामध्ये पैसे येणे सुरुवात होईल. तुम्ही पात्र आहात तर नक्की तुमच्या खात्यामध्ये पैसे येईल. तर अशीच प्रकारे तुम्हाला नवीनच्या नवीन रूट अपडेट बघायला भेटणार आहेत. त्यासाठी आपला चॅनल सबस्क्राईब करून ठेवा आणि अजून पण ज्या महिला आपला व्हिडिओ बघतात पण सबस्क्राईब करत नाही त्यांना विनंती आहे सबस्क्राईब करा. कमेंट आहे काही पण प्रॉब्लेम असेल तर तुम्ही कमेंट करून बोलू शकता, तर आम्ही नक्की तुमची मदत करू. पुन्हा भेटूया नवीन व्हिडिओ सांगते. तोपर्यंत बाय बाय. थँक्यू. जय हिंद, जय भारत, भारत माता की जय, वंदे मातरम, जय श्रीराम.